मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। मंदिराच्या पुजाऱ्याकडून एका मुलीवर विनयभंग केल्याची माहिती समोर आली। तर ही घटना घडल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होण्याच्या आणि बदनामीच्या भीतीने पुजाऱ्याने मंदिरातच जीवन संपवलंय। मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील लालाजीपाडा परिसरात असलेल्या तारकेश्वर महादेव मंदिरात ही धक्कादायक घटना घडली। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतात। मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तारकेश्वर महादेव मंदिरात मागील 5 वर्षापासून पूजापाठ करणाऱ्या पुजाऱ्याने मंदिरात नेहमी दर्शनासाठी येणाऱ्या एका तरुणीला आक्षेपार्ह संदेश पाठवला। यानंतर तरुणीला पुजाऱ्यानं पूजा करण्याच्या बहाण्यानं घरात बोलवलं आणि तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली होती। या घटनेनंतर भयभीत झालेल्या तरुणीनं आपल्या आईवडिलांना ही बाब सांगितली असता त्यानंतर आईवडील कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले। दरम्यान पुजाऱ्याला बदनामीची आणि पोलिसात गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी मंदिरात गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्या करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव राजेश गोस्वामी, वय 52 वर्ष असून तो मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधला राहणार आहे। या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बॉडी शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवली आहे। मात्र या प्रकरणानंतर मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अजून किती मुलींचा विनयभंग केला या संदर्भात आता कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहेत। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।